हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आता सकाळचे 4:30 वाजलेत आणि मी नागरकोइल स्टेशनला पोचलेली आहे. काल रात्री काल 11:30 वाजता ट्रेन पकडली. सो मी काल काही व्हिडिओ वगैरे बनवली नाही कारण माझी हालत खूप खराब झालेली. आणि आता सकाळी 4:30 वाजता म्हणजे 4 वाजता आम्ही स्टेशनला उतरलो आहे आणि एवढी हालत खराब झाली आहे की मी नाही सांगू शकत. खूप हालत खराब झाली आहे. आता स्टेशनवरच थोडंफार फ्रेश झालो आणि इथून कन्याकुमारीला जायला आपल्याला आता परत ट्रेन आहे. सो नॉर्मल एक तिकीट काढलं आहे आणि कन्याकुमारीला जाणार आहे कारण ती जी ट्रेन होती ती डायरेक्ट कन्याकुमारीला नाही जात. आपल्याला नागरकोइलवरून ट्रेन चेंज करायला लागते. सो नागरकोइल स्टेशनला आता उतरलेलो आहोत आपण आणि आता आपण चाललो आहे कन्याकुमारी स्टेशनला. सो आता बघूयात पुढे काय होतं आहे दिवसभरामध्ये. खूप अक्षरशः म्हणजे तब्येत ठीक नाही असं वाटतं आहे कारण की आमची रेस्टच होत नाही आहे. खूप म्हणजे काय जेवण पण जात नाही आणि रेस्ट पण नाही भेटत आहे जशी पाहिजे तशी. गाईज आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि आता 45 मिनिट्समध्ये कन्याकुमारी येईल. सो गाइस मैं आपको ये बताना चाहती हूँ कि ऐसे लोग हैं, इन लोग की हालत बिल्कुल ख़राब हो चुकी है, पतली हो चुकी है, जान जाए पर ब्लॉग में जाए. ठीक है, ये लोग हैं और इन लोग से जिसमें मैंने आपको ये सीरीज़ चल रही है एक्सपोज द ब्लॉगर्स, जहाँ पे हम लोग इन ब्लॉगर्स को एक्सपोज करते हैं. तो अब हम लोग थोड़ी शांति बनाए रखेंगे क्योंकि मैं इन्हीं 2 ब्लॉगर के साथ हूँ और मैं ट्रेन में बिल्कुल अकेली हूँ. इसके बाद अगर मेरा कोई वीडियो ना आया तो आप समझ लेना. बाय. भारताच्या सगळ्यात लास्ट टोकावर पोचलेलो आहोत. इथून पुढे जमीन नाही आहे. कन्याकुमारीला पोचलेलो आहोत आणि मस्त झोप लागलेली ट्रेनमध्ये आणि कळालं नाही कन्याकुमारी स्टेशन कसं आलं. सो आता जरा खूप म्हणजे बरं वाटतंय पण झोप आलेलीच आहे. पण खुशी ही पण आहे की आपण कन्याकुमारीला पोचलेलो आहोत फायनली आणि खूप माझी इच्छा होती कन्याकुमारीला यायची, ती आज पूर्ण झाली. निशा हम लोग ट्रेन में सो गए थे, मतलब सो क्या गए थे, हम आँखें खोल कर सो गए थे बेसिकली. अरे कन्याकुमारी आ गया, पता भी नहीं चला. फिर ये अपनी आत्मा को फड़फड़ाता हुआ आया कि निशा बाय गॉड. और फिर ये जो जिस गोप्रो से आपकी शूटिंग की जा रही है वो गिर चुका था भाई, बचा है वो जिस तरीके से. इसीलिए आज आप हमें देख पा रहे हैं. धन्यवाद. वेटिंग हॉलमध्ये बसलो आहे फ्रेश होण्यासाठी. परत एकदा किती वेळा फ्रेश होणार माणूस, पण आम्ही सारखे फ्रेश होतो कारण की आम्ही आता टॅन झालेलो आहोत आणि त्यामुळे आम्हाला सारखं फ्रेश व्हायला लागतं है ना. हम लोग अभी टॅन हो गए इसलिए हमें बार फ्रेश होना पड़ रहा है. मेरा भी इस लड़की से कोई संबंध नहीं है. आता आम्हाला कल्याणच बोलते मी, सॉरी, कन्याकुमारीच्या वेटिंग हॉलमध्येच आम्हाला रेडी व्हायचं आहे कारण की आम्ही इथे काही हॉटेल वगैरे नाही घेतलेले आणि आम्ही इथेच बॅग ठेवून फिरणार आहे कारण रात्री आपल्याला म्हणजे आपण एकच दिवस आहोत कन्याकुमारीमध्ये, आम्ही इथे स्टे नाही करणार आहे. सो इथेच आम्हाला कपडे चेंज करून इथूनच कल्टी मारायची आहे आणि जाम हालत खराब झालेली आहे. कुछ बोलना है? हमें कुछ नहीं बोला है. हमारे पास सामान आमच्या बॅगा ठेवणार आहोत. आयदू चाललोय विवेकानंद रॉक मेमोरियलला विथ अण्णा. अण्णा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अण्णा वडकम. आणि आपल्या रिक्षामध्ये आहेत मोदीजी आपल्या बरोबर. काय फोटो आहे. 70 कहा था विवेकानंद रॉक और वो उसके बाजू में जो बाजू वाला अलॉट नहीं संडे. अरे वो बंद है आज. संडे है. संडे ये भी नहीं पता आज. फेरीला जाण्यासाठी एवढी मोठी लाईन लागलेली आहे आणि आज संडे म्हणून लाईन नाही तर हे बोलतात की रोज पूर्ण 2 किलोमीटरपर्यंत लाईन असते आणि जर लाईन लावायची नसेल आपल्याला तर 750 रुपीज घेतात हे लोक जाण्याचे आणि 150 रुपये घेतात. जर बिना लाईनचं जायचं असेल तर 750 रुपीज घेतात हे लोक आणि लाईन लावून जायचं असेल तर 150 रुपये. मग लाईन बघा आता किती येते. चाललो ब्रेकफास्ट करण्यासाठी कारण आता खूप भूक लागलेली आहे आणि 2 दिवसापासून आमचा सकाळी काहीच ब्रेकफास्ट वगैरे झालेला नाही आहे.
त्यामुळे आता आम्ही मस्तपैकी आता ब्रेकफास्ट करणार आहे पहिला, कारण तिथे पण खूप लाईन आहे आणि ते 7:45ला चालू होणार आहे आणि आताशी फक्त 7 वाजले. सो आता बघू इथे काय आपल्याला भेटतंय खाण्यासाठी. काय भेटेल? पोंगल, राइस पोंगल, व्हाट इज राइस? राइस पोंगल, राईस राइस दाल पोंगल, राईस अँड दाल. प्लेट इडली, 1 प्लेट मेदूवडा. आणि 1 प्लेट मेदूवडा. बोलो बोलो. निशाची मैत्रीण गौरी आहे. गौरी मैत्रीण निशा आहे. डोळे डोळे, हनुवटी, कपाल, कपाळ कपाळ, आणि काय म्हणजे गाल गाल. गाल. थैंक गॉड कुछ तो बच गया. हे नाक भी है ना, नाक भी बच गया, कान भी बच गया. कान, कान. कान, केस. केस, केस. केश, केस. 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 हा, केस. तुला केस खूप चांगली आहे, खूप चांगला आहे. तुझे केस खूप लांब आहेत. लांब लांब कट. ओ यार ये लोग देंगे कि नहीं देंगे? निशा आप ये भी खाओ, है ना? यार मैं उस तला हुआ नहीं खाऊंगी. ठीक है तू ये खाओ. हाँ, तो मेरे को भी ये अच्छा, दे दिया है. चम्मच से क्या? अच्छा ये अपने को ही लेना है क्या? अच्छा है. ये तो चटनी है. स्पून होगा. सांबर. रुमेन अंडी आता. स्पून स्पून होगा. आप काम करो, ये अगर पसंद नहीं आया तो आप इडली खाओ. ये आएगा मुझे लगता है पसंद. खिचड़ी मेरे को अच्छी लगती है. सबसे बेस्ट है. और ये रवे की है क्या, कौन सी, वो नहीं पता. तो एक ब्रेकफास्ट सेंटर में हम यहाँ पे आए हैं और ये मैंने ऑर्डर किया है मेदू वड़ा. और तो गाइज आपला ब्रेकफास्ट झालेला आहे आणि खूप छान होती इडली आणि वडा, टेस्टी होते. कैसा था आपका पोंगल, कैसा था? पोंगल नाइस, बस नाइस. हाँ, ज़्यादा अच्छा नहीं था. ज़्यादा अच्छा नहीं था, ठीक ठाक था. हम लोग को पता ही नहीं था पोंगल क्या है. आणि आता परत चाललो फेरीच्या इथे आणि तिथे प्रचंड गर्दी आहे. इथून तुम्हाला दिसणार नाही कदाचित, पण खूप गर्दी आहे तिकडे. तर आता तिकडे जाऊन बघूयात आपल्याला भेटते का, नाही तर मग डायरेक्टच आपल्याला तिकीट काढायला लागेल. लाईन बघा, लाईन. गाईज इथे नारळ पाणी स्वस्त आहे, पण उसाचा रस महाग आहे, 30 रुपयाचा आहे बघा. अन्ना इतना महंगा कैसे है, इतना महंगा कैसे है, नहीं क्या इतना कॉस्टली क्या है, प्राइस ज़्यादा. ज़्यादा पैसे हाँ अभी बनाएंगे देखो. हाँ ये तो स्टार्ट नहीं, हाँ. अभी डायरेक्ट बनाएंगे. दिल्ली एक गिलास 10 रुपये है, मुंबई में भी. दिल्ली में ये मिलेगा. अच्छा एक ये तो वही जितना सेंस है. हाँ अच्छा, ये थोड़ा अलग है. हाँ क्वालिटी अलग है क्या, क्वालिटी से अलग है क्या करने का. थोडा अलग आहे. गाईस थोडी टेस्ट वेगळी आहे जी, आपल्याकडे जसं भेटते तशी नाही आहे. गाईस ही लाईन काय आजच्या दिवसात संपणार नाही आहे बघा. आम्ही एवढं चालत आलोय, तिथून पूर्ण फिरून, इथून पूर्ण असं फिरून आलोय, पण ही लाईन काय संपत नाही आहे बघा. ही लाईन काय आत्तापर्यंत संपलेली नाही आहे आणि आम्ही असं डिसाईड केलं आहे की इथे जायचं आम्ही कॅन्सल करतोय, कारण की आम्हाला त्रिवेंद्रमला पण जायचं आहे आणि एवढा आमच्याकडे वेळ पण नाही आहे आणि खूप बेकार लाईन आहे बघा. खूप म्हणजे खूप बेकार लाईन. ही काय लाईन काय संपायलाच मागत नाही आणि ती पुढून तिथून परत तिथून तशी लाईन आहे. सो आम्ही कदाचित आता हे कॅन्सलच करतोय इकडे जायचं, कारण की खूप बेकार हेक्टिक दिवस गेलेला आहे आमचा कालचा पण, आणि आम्हाला आजचा दिवस हेक्टिक नाही करायचा आहे आमचा. सो कदाचित आम्ही ते कॅन्सल करतोय. आता आपण आलेलो आहोत कन्याकुमारी देवीच्या मंदिरामध्ये
आणि आता आतमध्ये बघू मोबाईल अलो करतात इतकं नाही ते. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे कन्याकुमारी देवीचं आणि अशी वाट लागलेली आहे, सांगू नाही शकत शब्दामध्ये की किती वाट लागलेली आहे ते. सो ते आम्ही कॅन्सल केलेलं आहे जायचं आणि आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे त्रिवेंद्रमला. आणि त्रिवेंद्रमला आम्ही रात्री ट्रेन बुक केलेली, म्हणजे रिझर्वेशन ऑलरेडी होतं, पण ते रात्रीचं 9 वाजताची ट्रेन होती. सो आता 9 वाजेपर्यंत आम्ही वेट नाही करणार, आम्ही आताच कोणती तरी एक ट्रेन पकडणार आणि इथून त्रिवेंद्रमला निघून जाणार. इथून त्रिवेंद्रमला जायला 2 ते 3 तास लागतात. सो कोणती तरी ट्रेन पकडू आणि त्रिवेंद्रमला निघून जाऊ, कारण की आता अजिबात ताकद नाही. तिथे हॉटेल बुक केले, तिथे जाणार आणि डायरेक्ट रेस्ट करणार. म्युझियममध्ये आलेलो आहे, स्टेशनच्या बाजूलाच हे म्युझियम. ॲक्च्युली आम्ही खूप थकलो आहे, त्याच्यामुळे आम्ही एसीची हवा खायला आलो आहे, पण तरी पण 200 रुपये तिकीट आहे. आता बघू आपल्याला 200 रुपयामध्ये काय काय दाखवतात इथे लोक. ओ माय गॉड, ओ माय गॉड. 360 डिग्री रोटेट आणि देखो ना. ओके चल रहा है तुम्हारा, चल रहा है क्या? तुम्हारा चल रहा है क्या गौरवी? तुम्हारा चल रहा है? नहीं, हाँ मेरा चल रहा है. 2 मिनट, ये मुझे मेरी लुंगी पहना दे. ये चेयर हिल रही है क्या? 2 मिनट, ये मेरी लुंगी पहना दे मुझे. थोड़ा टाइट मुझे. हाँ आम्ही आता आहोत कन्याकुमारी स्टेशनला आणि आम्हाला इथून ट्रेन आहे 3 वाजता. सो आत्ता वाजले 11:30 सकाळचे, त्याच्यामुळे आम्हाला काही म्हणजे ऑप्शनच नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही रेल्वेच्या क्लॉक रूममध्ये आमची बेडशीट हातरून बसलो आहे. तुम्ही बघू शकता निशा तिचं काहीतरी काम करते आहे इथे. मस्त काम करू शकता का ती तिचं काम करते आहे इथं. मस्त आम्ही बॅगा वगैरे हातरल्यात आणि मस्तपैकी बसलो आहे आम्ही इकडे. आणि आम्ही खूप बेकार थकलो आहे, तर आम्ही जाऊन डायरेक्ट आता आरामच करणार आहे. सो आता लवकरात लवकर कधी ट्रेन येईल त्याचीच वेट करते मी बस. रेस्ट वगैरे करून आमची झालेली आहे. आम्ही आता 3 वाजता म्हणजे 3 वाजताची आता आमची ट्रेन लागलेली आहे त्रिवेंद्रमला जाण्यासाठी. सो आम्ही आता तिथे चाललो त्रिवेंद्रमला आणि जाऊन झोपणारच आहे बसमध्ये पण, कारण खूप थकलेलो आहोत. खूप त्रास देते. हीच ती मुलगी. आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. काय नाव आहे ट्रेनचं? ही आहे पलनूर एक्सप्रेसमध्ये बसलो आहे आणि त्रिवेंद्रमला आम्ही उतरणार आहोत. आणि खूप प्रमाणाच्या म्हणजे एकदम काय बोलतात, एकदम पीक लेवलला एकदम ऊन आहे. आणि ही जी गाडी तुम्ही बघताय ही सेम आपण ते विरार वसईच्या जे दिवा वसई ट्रेन असते ना तशी वाटते. सेम टू सेम दिवा वसई ट्रेन वाटते. सेम काहीच फरक नाही. मला असं वाटते मी वसईवरून दिव्याला चालते. मला असा फील येतो. तुला काय बोलायचं आहे? आय एम बिझी इन हॅव्हिंग माझं. सो माझा चांगली आहे. माझा वाव मस्त आहे. तिरुवनंतपुरमला पोहोचलेलो आहोत.